ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि पर्यावरणाचं रक्षण करत स्वच्छ ऊर्जा निर्माण करणं ही जगभरातील मोठी गरज झाली आहे. याच दिशेने दक्षिण कोरियातील संशोधकांनी एक अद्वितीय प्रयोग केला आहे. त्यांनी अशी झाडांच्या आकाराची सौर रचना विकसित केली आहे ज्यांना सोलर ट्रीज असं नाव दिलं गेलं आहे. ही सौर झाडं पारंपरिक सौर प्रकल्पांइतकीच वीज निर्माण करू शकतात, पण त्यासाठी जंगलं नष्ट करण्याची गरज उरत नाही. साधारण सौर प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीची आवश्यकता असते. या प्रक्रियेत झाडं तोडली जातात, वन्यजीवांचं अधिवास नष्ट होतं आणि पर्यावरणाला मोठं नुकसान पोहोचतं. मात्र ही नवी सौर झाडं जमिनीवर न आडवी न लावता उभी बसवली जातात. ती जंगलातील इतर झाडांच्या फांद्यांमध्ये 20 मीटर अंतरावर लावली जाऊ शकतात. यामुळे 99% जंगल सुरक्षित राहतं, खालील वनस्पतींना सूर्यप्रकाश मिळतो आणि वर वीज निर्माण होते. 2016 ते 2018 दरम्यान दक्षिण कोरियामध्ये सौर प्रकल्पांसाठी होणारी जंगलतोड चौपट वाढली होती. या पार्श्वभूमीवर अशा तंत्रज्ञानाची गरज तीव्रतेने जाणवली. ही रचना केवळ जंगलातच नव्हे तर शहरांमध्येही उपयोगी ठरू शकते. शहरी भागात ही सौर झाडं पादचाऱ्यांना सावली देतील, ईव्ही चार्जिंग स्टेशनसाठी वीज पुरवतील आणि उष्णता जास्त असलेल्या भागांना थंड ठेवण्यासही मदत करतील. सध्या या झाडांच्या बसवणीचा खर्च पारंपरिक पॅनल्सपेक्षा जास्त आहे, परंतु तज्ज्ञांच्या मते ही रचना पर्यावरणाला हानी न पोहोचवता स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्याच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल ठरू शकते. भविष्यात मोठ्या प्रमाणावर ही तंत्रज्ञान वापरले गेले तर ऊर्जा निर्मितीसोबतच वनोत्पाटनावर आळा घालता येईल आणि हरितगृह वायूंचं प्रमाण कमी होईल. आता प्रश्न तुमच्यासाठी, तुम्हाला वाटतं का की अशा सौर झाडांचा वापर भारतातही मोठ्या प्रमाणावर करायला हवा? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. लेखाला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या पेजला सबस्क्राईब करा.